हातकणंगले नगरपंचायतीसाठी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षांसह मित्रपक्षांच्या आघाडीनं प्रचारात आघाडी घेतली आहे. या आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार दीपक वाडकर आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ हातकणंगलेमध्ये रविवारी प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रचार सभेत बोलताना काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी राज्यातील सरकारचा भरवसा नाही, सत्ताधारी काय काय बोलतात, काय काय करतात त्यांना माहिती नाही, कुणाचा पायपोस कुणाला नाही अशा शब्दात महायुती सरकारवर टीका केली. पाणी योजना मंजूर झाल्याचं पत्र घेऊन मुख्यमंत्री येतात, मात्र नगरपंचायतीला वित्त आयोगाचे 70 लाख गेल्या वर्षापासून दिलेले नाहीत. ते 65 कोटी रुपये पाणी योजनेस देणार काय, असा सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला. आलेला निधी जनतेसाठी प्रामाणिकपणे खर्च करण्यासाठी काँग्रेस आणि मित्रपक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार दीपक वाडकर यांच्यासह सर्व उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं. माजी आमदार राजीव आवळे यांनी सत्ताधारी खोटी आश्वासनं देऊन लोकांना भुलवत असल्याचा आरोप केला. नगराध्यक्षपदाचे उमेदवार दीपक वाडकर यांनी नगरपंचायतीमध्ये पारदर्शी आणि स्वच्छ कारभार करण्यासाठी आघाडीला विजयी करण्याचं आवाहन केलं. यावेळी संदीप कारंडे यांनीही मनोगत व्यक्त केलं. प्रचार सभेला माजी नगराध्यक्षा अर्चना जानवेकर, बाळासाहेब वरुटे, गोविंद दरक, शामराव मोरे, विजय चौगुले, डॉक्टर अभिजित इंगवले, राजेंद्र नलवडे, सुरेश खानावळे, विजय खोत, राजन इंगवले यांच्यासह काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षासह अन्य मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.